कृष्ण हरे सुख झाले हो साजनी रूप पालोचनी सुख झाले हो साजनी रूप देवीवर
परखुमा देवी वरा तुम्ही म्हणारे सगळा हरी हरी तुम्ही म्हणारे सगळा हरी 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 तुम्ही म्हणारे सगळा 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 येणे माया जाळ तोट दिलं येणे माया जाळ तोट दिलं आणि कनका पडू गवाळाचे भरी आणि कनका पडू गवाळाचे भरी माया जाळ तोट दिला माया जाळ तोट दिला आणि कनका पडू गवाळाचे भरी आणि कनका इथे आहे तुरी नागवण इथे आहे थोरी नागवण आणि कनका पडू गवाळाचे भरी आणि कनका पडू गवाळाचे भावे तुळशी दळ पाणी जोडा हात 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 म्हणावे पतित वेळोवेळा म्हणावे पतित वेळोवेळा आणि कनका पडू गवाळाचे भरी आणि कनका पडू गवाळाचे कृपेचा सागर
तव कृपेचा सागर नामासाठी पार पावविल नामासाठी पार आणि कनका पडू गबाळाची भरी आणि कनका पडू गबाळाची हरि हरि तो हो मनारे सकल हरि हरि तो
आणि कनका पडू हो गरळाचे भरे
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेणे माया जाळ तुडतील आणि कनका पळू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा आणि कनका पळू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण तुका म्हणे हात कृपेचा सागर नामासाठी पार पावील आणि कनका पळू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण पांडुरंगा गुरु प्रथम चरण सरोजन सांद्रीला अंबुदाभम थोडा मोकळा करावा जुगनिध पाणे मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदैवदहासं विठ्ठलं चिंतयामि ट्रबल वाढवला ट्रबल नको वाढव कमी करतो ट्रबल विठाला ध्यान मूलम गुरुर्मूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपम गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानं सरालिसितं समाधिस्थवर्तिं नमामि गंगा गिरियो गिराज शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियम् तं नारायण गिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने पायी दिंडी सोहळा सालाबाद प्रमाणे गंगागिरी महाराज यांची 122वी पुण्यतिथी त्या पुण्यतिथीला प्रत्येक वर्षी आपला पायी दिंडी सोहळा जात असतो. आता हे पायी दिंडी सोहळ्याचं 13वं वर्ष आहे. चिंचपूर पायी दिंडी 16 वर्ष 13वं या पायी दिंडी सोहळ्याची सांगता त्या निमित्ताने असणारा हा कीर्तनाचा सेवेचा योग समस्त ग्रामस्थ चिंचपूर उपस्थित सर्व भक्तगण भजनी मंडळ गायक वादक मंडळ चिंचपूर हे पूर्वीपासून बेटाशी जोडलेलं आणि बेटाशी निष्ठावान असणारं गाव आहे. बेटामध्ये योगदानाचा प्रसंग आला तरी चिंचपूर कधी मागे नसतं. मग यज्ञाचा कार्यक्रम असेल कोणतंही काम असेल आळंदीला सुद्धा चांगली मदत आपण केलेली आहे. आता परत काम चालू केलंय आपण आळंदीला. आळंदीचं काम खूप मोठं आहे. समोरची बिल्डिंग कंप्लीट झाली, खाली गाळे काढले आणि त्याच्यावर एक हॉल आणि काही रूम काढलेत वारकऱ्यांकरता. पाठीमागं कार्यक्रमाचा हॉल करायचा आहे. खाली तळमजल्यामध्ये पार्किंगची व्यवस्था, कारण शहरामध्ये पार्किंग फार महत्त्वाची असते. किती मोठी बिल्डिंग असली पार्किंगला जागा नसेल तर मग त्या बिल्डिंगचा उपयोग काय? येणाऱ्यांनी साधनं लावायची कुठं? मग खाली तळमजल्यात पार्किंग, वरचा जो ग्राउंड फ्लोअर आहे त्याला कार्यक्रमाचा हॉल आणि त्याच्यावर भोजनाचा हॉल, अशा प्रकारे 3 हॉल ते होणार आहेत.
आणि एक हॉल आहे जवळ 11,000 स्क्वेअर फूटचा, म्हणजे 11 ते 33,000 स्क्वेअर फूटचं ते काम आहे. हॉल खूप मोठा आहे आणि 65 फूट त्या हॉलची रुंदी आहे. 65 फुटामध्ये कॉलम नाही आहेत. जसं आपण बेटामध्ये हॉल केलेला आहे, आपल्या बेटातला हॉल आपण पाहिला आहे, मध्ये कॉलम नाही, तशाच प्रकारचा आळंदीचेही ते तिन्ही हॉल तसे असणार आहेत, मध्ये कुठे कॉलम असणार नाही आहे. कार्यक्रमाकरता प्रशस्त मंडप असावा या दृष्टीनं खर्च थोडा वाढतो, पण ही पुन्हा पुन्हा होणारी कामं नाही आहेत. एकदा झाल्यानंतर आपल्या पिढीमध्ये पुन्हा हा कधी योग येणार नाही. किती पिढ्यानंतर हा प्रसंगाला गुरुवर्य महाराजांच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपलं आळंदीमध्ये भांडण चालू होतं कुळाचं आणि आपलं. महाराजांची खूप काही इच्छा होती आळंदीला बांधकाम करण्याची, परंतु भांडण चालू असल्यामुळं काही करता आलं नाही. आता योग आपण ते भांडण मिटवलं आणि कामाला सुरुवात केली. आपल्या सर्वांच्या सहकार्याने काम चालू आहे. जसं योगदान होईल तसं काम चालत राहील. चांगलं योगदान झालं तर लवकर होईल, नाहीतर मग थोडं हळूहळू करावं लागेल. शेवटी प्रत्येक ठिकाणी कुठून कुठून काही काही चालू असतं. बेटातही आपल्या विकासाची कामं चालू असतात. लोकांनी दिलेला पैसा असेल, आमची दान दक्षिणा असेल, हे आजपर्यंत आम्ही सर्व त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे आपण वापरतच राहणार आहोत. आणि त्याबरोबर समाजाचं योगदान असेल किंवा काही शासकीय निधीचे कामं असतील. शेवटी आता समाज आल्यानंतर त्या समाजाची व्यवस्था असणं गरजेचं असतं. स्वच्छतेकरता सुद्धा त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आवश्यक असतात. राहायचं म्हटलं तर थंडी वाऱ्यापासून सुरक्षा म्हणून हॉलही पाहिजेत, रूमही पाहिजेत, आणि म्हणून ह्या व्यवस्था कराव्या लागतात. महाराजांचा काळ वेगळा होता. लोक पुण्यतिथीला यायचे, कीर्तन संपलं की रात्री पटांगणात झोपायचे, सकाळी उठली गंगा स्नान केलं की पुन्हा कालेला हजर. आता पटांगणात झोपल कोण मोकळे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, ती कॅपॅसिटी राहिली नाही शरीरामध्ये. तेवढी सहन करण्याची क्षमता तरी कुठे शरीरात आहेत. बाहेर पटांगणात झोपले आजारी पडल. परिस्थिती बदलली, काळ बदलला, आणि काळाबरोबर आपण राहावं, परिस्थितीनुसार वागावं. या दृष्टिकोनातून आपण ते कामं सुरू केलेले आहेत. आपल्या सर्वांचं योगदान आहेच, पुढे योगदान होत राहणार आहेत. अशाच प्रकारचं योगदान आपलंही सर्वांचं असावं. विठाला 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 हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेणे, माया जाळ दुडलेलं आणि नका पळू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवण. नामाचा महिमा सांगितला. हरिनामाने काय होतं सांगितलं. मायेचं जाळं तुटतं. माया म्हणजे काय? मा या 2 अक्षर आहेत. मा म्हणजे नाही, या म्हणजे आहे. नसूनही जी भासते ती माया, जिचं अस्तित्व नाही आहे पण ती भासते. कोणी म्हणाल नसलेली वस्तू दिसते का हो? मृगजळ आहे का हो? मग दिसतं कसं काय? मृगजळ नावाचं पाणी नाही, पण पाण्याचा भास होतो. दोरीवर सर्पाचा भास होताना त्या ठिकाणी सर्प नाही आहे. दोरीवर जेव्हा सर्पाचा भास होतो तेव्हाही तो सर्प नाही, भास होण्याच्या पूर्वी नव्हता आणि दोरीचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतरही नाही. एक मनुष्य रस्त्याने चालले, एका झाडाला दोरी लटकलेली होती, वारं सुटलं, ती हालायला लागली. हा घाबरला. साप मंदान धक्कार होता. साप म्हणून घाबरला, त्याला घामच फुटला. तेवढ्यात एक माणूस बॅटरी घेऊन, कुठे साप कुठे साप, बॅटरी लावून पाहतो तर ती होती दोरी. पण घामाने ओला झाला ना हो, साप नव्हता. साप याला भासला तेव्हाही साप नव्हता, भासण्याच्या आधी साप नव्हता. आणि त्या दोरीचं ज्ञान झालं तरी साप नाही आहेत, परंतु त्याला सर्पाचा जो भास झाला नाही तो भास झाला. शुक्ती रजत, चांदीवर शिंपल्यावर चांदीचा भास होतो. पूर्वी नदीमध्ये फार शिंपले असायचे. वाळू आणली त्या वाळू शिंपली निघायची.
आता शिंपलेच राहिले नाही, कारण इतकं केमिकल वापरतात त्या नदीत ते केमिकल जातं आणि ते मरतात ना. त्यामुळे शिंपले वाळूमध्ये राहिले नाही आता, नाहीतर शिंपले असायचे पूर्वी. शिंपला चमकतो, चांदीसारखा चमकतो. लांबून जर तो शिंपला पडलेला पाहिला तर चांदीचा भास होतो, जवळ गेल्यानंतर शिंपला आहे. पण चांदी नाही, पण चांदी भासली नाही ते भासवत. आणखी एक उदाहरण, स्थाणू पुरुष. एखादं वाळलेलं खोळ उभं असतं, रात्री लांबून पाहिलं त्याला वाटतं इथं माणूस उभा आहे का काय, किंवा काही नट भूत आहे का काय. काही लोक भूताला फार घाबरतात बरं का, काय भूताचा बाऊ करतात. एक माणूस भूताला खूप घाबरायचा. पूर्वीचा काळ होता, पूर्वी काही साधन नसायचे, पायी जावं लागत होतं, बैलगाडीने. त्याला वाटायचं अचानक जर भूत भेटलं काय करणार. त्यानंतर एकदा रात्री जायचा प्रसंग आला, घाबरत घाबरत चालतो, राम 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 राम, येतं का काय भूत. तेव्हा एक माणूस कंदील घेऊन आला. त्या कंदीलवाला पहिला आणखी घाबरत होतो, आलो म्हणजे भूताला. तो कंदीलवाला म्हणले, काय भूतभूत करतो, मी काय मानित नाही भूताला. कुठे झाला तू. हे पलीकडच्या गावाला जायचंय. मला पण तिथंच आहे, चला आपण गप्पा मारीत जाऊ. निघाले लोक गप्पा मारीत. थोडं अंतर चालून गेल्यानंतर एक म्हणला, मला तंबाखू खाल्ल्याशिवाय जमायचंच नाही आता. तलची माणसं फार गोड असतं, एकदा तलप लागले तो काही करील, पण ते मिळविलच. त्यांनी काढली तंबाखू, ती हातावर ठेवली, चुना काढायला तेवढं वारं सुटलं, तंबाखू गेली उडून. दुसरा म्हणला, मलाही बिडी पिल्याशिवाय जमायचंच नाही. त्यांनी काढली बिडी. काही बिड्या पिणारे बिड्या बहादर, तंबाखू काढणारे कुठेही थुंकतात. एक जण बिडी पित पिता दर्शन गेला, तसाच वागला खाली, तोंडात बिडी तशीच. त्याला सांगितलं, अरे बाबा ती बिडी हो ना, खालून पायाला झटका लागतोय, असं दर्शन घेत असता का. तेव्हा त्याला जुळदार पित पित आला. म्हणले, महाराज माझं दर्शन घेईपर्यंत तुमच्या हातात राहू दे बिडी. एक एक नमुने महाराज समाजामध्ये. हा म्हणला, मला तंबाखू खाल्ल्याशिवाय जमायचं, दुसरा म्हणला, मला बिडी पिल्याशिवाय जमायचं नाही. हा तंबाखू खाण्याकरता का झुडपाच्या आड गेला, वारं सुटलं होतं ना, ते उडून जायची. हा झुडपाच्या आड गेला तंबाखू खायला. त्याच्यानंतर दुसरा बिडी प्यायला दुसऱ्या झुडपाच्या आड गेला. हा जेव्हा तंबाखू खाऊन बाहेर आला, पाहतो तर कंदील दिसतं, कंदीलवाला कुठे. असं काय गायब झालं, इथं जंगल आहे, इथं कुठे गेला तो. हा भूत होता का काय, गायब कसं काय झाला. तो घाबरला लागला, भूतभूत होऊन पळून गेला. थोड्या वेळानंतर हा बिडी पिऊन बाहेर आला. हा म्हणतो, आपला जोडीदार कुठे आहे, जंगलात कसा गायब झाला. तोही घाबरला, भूत बनून लागला पळायला. अशा प्रकारे काही भूताचा बाऊ करणारे लोक असतात. विठाला मी सांगत होतो, नाही ते भाषण त्याला माया म्हणतात. ही महदादी माझी माया ब्रह्मादिकाशी न कळयाची आया, ब्रह्मादिकांना सुद्धा न कळणारी ही माया आहे. ही तरुण जाणं एवढं सोपं नाही आहे. माया म्हणजे भासणार, भासमान. एकदा सुदाम्याने भगवंताला विचारलं, हे भगवान मला तुमची माया पाहिजे. भगवान म्हणले, प्रत्यक्ष मी तुझ्या समोर असताना माया पाहण्याची तुझा बुद्धी का झाली. नाही नाही, मायेबद्दल मी खूप ऐकलंय म्हणले, पण मला माया पाहिजे. भगवान म्हणले, माया पाहिजे, ठीक आहे, डोळे बंद करू. डोळे बंद केल्याबरोबर सुदामाला ध्यान लागलं, आणि ध्यानात काय दिसलं माहितीये, तो नदीमध्ये वाहत वाहत चाललेला आहे. वाहता वाहता पुढं घाट लागला, घाटाला धरून तो वर चढला. पुढे गेल्यानंतर खूप गर्दी दिसली.
काय या गर्दीत शिरला. त्या गावामध्ये राजाचा मृत्यू झालेला होता आणि त्या राजाला मुलबाळ नव्हतं. आणि राजाचा मृत्यू झाल्यानंतर त्या जागेवर दुसरा उत्तराधिकारी नेमल्याशिवाय राजाचा विधी करता येत नाही असा नियम आहे. कारण जर राजाचा अंत्यसंस्कार केला आणि तिथं दुसरा राजा नाही नेमला तर कोणीतरी आक्रमण करू शकतं, अराजकता होईल. हे जर बाहेरच्या राजाला कळालं तर आक्रमण करील. मग आता या राजाच्या जागेवर कोण बसवावं? मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, हत्तीच्या सोंडीमध्ये हार दिला. हत्ती ज्याच्या गळ्यात हार घालील तो राजा. गर्दी कशाची म्हणून आज सुदामा गेला, याच्या गळ्यात दिला ते हत्तीने हार घालून. हत्तीने हार घातल्यानंतर त्याला उचललं बसवलं हत्तीवर. सुदामा म्हणला, मी कोणाचं काही केलं नाही, मला कुठे घेऊन चालले? लोक, तुम्ही कोणाचं काही केलं नाही म्हणून तुमच्याकडे हार पडला. बोलते तर पुढे पुढे मुंडकं करीत होते. तो हत्ती रद्दीच्या म्हणून पाहिना सुद्धा कोणाकडं. तुझ्या गळ्यात हार घातला, पण हे कशा करता घातला? सांगितलं, आजपासून तुम्ही आमच्या देशाचे राजा झाला. राजा? मला काय याचा अनुभव नाही, मंत्रिमंडळ अनुभवाची काही गरज नाही, आम्ही आहोत ना काम करायला, तुम्ही फक्त आदेश करायचा. झाला राजा, राजसिंहासनावर बसला. कामकाज सुरू झालं आणि त्याच्या एका पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मंत्रिमंडळ गोळ झालं. सांगितलं, आपल्या राज्यात अशी पद्धत आहे, पत्नी गेल्यानंतर पतीला जावं लागतं. म्हणले, हा ही पद्धत मी आजपर्यंत कुठं ऐकली नाही, पाहिले नाही, कुठं ऐकलं नसेल, पण आपल्या राज्यात आहे म्हणले पद्धत. हा, पती गेल्यावर पत्नी सती जाते मी ऐकलं होतं, पण पत्नी गेल्यावर पतीला जावं लागतं. हा म्हणले, पत्नी गेल्यानंतर पतीला स्वतः जावं लागतं म्हणले. सांगितलं, तुमच्या देशातली पद्धत, मी तुमच्या देशातला नाही, मी बाहेरून आलो म्हणजे. म्हणजे पळवाटा काहीतरी काढीत राहतो. म्हणले, आतापर्यंत राज्य केलं बाहेरून चालणार नाही, तुम्हाला जावं लागेल. सुदामा लागला पळायला आणि पळता पळता रडायला लागला. आता कसं आता आपलं काही जगायचं नाही, आपण जगू शकत नाही. रडायला लागला आणि तेवढ्यात डोळे उघडले, ध्यानाची तंद्री गेली. बघून विचार, सुदामा तू का रडतोय? म्हणले, ते लोक माझ्या मागे लागले. कोण लोक? तू तर इथं उभा आहे. म्हणले, मी आता पण काय पाहिलं? हे माझी माया पाहिली, जे सत्य नाही आहेत पण भासत. जगत सुद्धा सत्याच्या व्याख्यात बसत नाही, पण ते असत्यही नाही. जगताला असत्य म्हणता येत नाही, कारण का असत्य म्हणता येत नाही? त्याचा अनुभव येतो, असत्याचा अनुभव येत नसतो. जसं वंद्यापुत्राचा अनुभव येत नसतो, वंद्याला पुत्र नसतो, पुत्र झाल्यावरती वंद्या राहत नाही. किंवा सशाचं शिंग पाहिलं कोणी? नाही, सशाचं शिंगच नाही, म्हणजे ते असत्य आहे. पण संसार दिसतो, संसार अनुभव घेतो. बंगला बांधला, गाडी घेतली, जमीन घेतली, मुलं झाले, नातू झाले, नातू आजोबाच्या मांडीवर खेळतोय, आजोबाच्या मिशा ओढतोय. खोटं आहे का? असत्य म्हणता येत नाही, पण या सत्याच्याही व्याख्यात बसत नाही. मग याला सत आणि असताहून विलक्षण मिथ्या म्हणतात. मिथ्या शब्दाचा अर्थ असत्य असा होत नाही. मिथ्या शब्दाचा अर्थ सत आणि असताहून विलक्षण. अशा प्रकारे हा संसार आहे. कारण जो नष्ट होतो तो सत्याच्या व्याख्यात बसत नाही. उदाहरणार्थ, एक मनुष्य चारा विकायला गेला बाजारामध्ये. पूर्वीचा काळ, बैलगाडीत नाही चारा. एक ग्राहकाला, काय भाव दिला चारा? किती पाहिजे तुम्हाला? उक्त सांगा, काय पेंड्या मोजीत नाही बसायचं, पूर्ण गाडी सांगून द्या. हा म्हणला 300 रुपये. त्या काळातला भाव सांगितले नाही, 300 रुपये. सौदा ठरला. तो म्हणला, तुम्ही साधनान घेऊन जा. हा कागदावर लिहून दे. शेतकरी म्हणला, काय कागदावर लिहायचं, आपल्याला करार करायचा आहे की 300 रुपये ठरले, 300 रुपये देऊन टाका, चारा घेऊन जा. हा नाही, मला कागदावर लिहिल्याशिवाय चालणार नाही. लिहि तुझ्या हाताने. लिहिलं, चाऱ्याची गाडी 300 रुपये, करावले सही. हा लावाशी टेकवला अंगठा. गळ्यात म्हणलं, हाकल गाडी. तो शेतकरी म्हणला, सौदा चाऱ्याचा झाला, तू गाडी कुठे हाकलतोय?
तर हे मला खोटं बोलायला आवडत नाही म्हणले. मी खोटं बोलतोय म्हणले. हे कागदावर काय लिहिलं? चाऱ्याची गाडी. काय बोलता बोलताय ना, बोलताना असं बोलता अजून सत्यवादी हरिश्चंद्रांचा असंच नंबर, आणि बोलता बोलता फसवतात. आणि मी सत्य असं दाखवणारच फसवतात. तो माणूस म्हणला, सौदा चाऱ्याचा झाला, तू गाडी कुठे घेऊन चालला? तो गाडी काय चाऱ्याची गाडी लिहिलं ना, मग चाऱ्याची गाडी म्हणजे काय झालं? हे चालणार नाही म्हणले मला. तो मग रडायला लागला. गरीब माणूस बिचारा. बाकीचे लोक गोड आले. का हो? काय या माणसाला फसवता तुम्ही? नाही हो, मला खोटं बोलले आवडत नाही म्हणे. बघा कागदावर काय लिहिलंय, चाऱ्याची गाडी 300 रुपये घेतली म्हणले. तो माणूस म्हणला, 300 रुपयात गाडी येत असते का? तो पहिलं सगळं घेऊन चालला. तुम्हाला काय, सौदा आमचं झालंय ना, आमचं किती लिहू, तुम्हाला काय करायचं? दुसरा म्हणलं, थांबा, या कागद लिहिलं खरंय का? म्हणजे बघ, मी माझ्या हाताने लिहिलं आणि सही केली म्हणले. मग याच्यावर बैल लिहिले का कागदावर? नाही. काळ म्हणले बैल. मग याच्यात जू लिहिलंय का? नाही. काळ म्हणले जू. हे चाक लिहिलंय का? काळ म्हणले चाक. ह्याच्या आक लिहिलंय का? काय म्हणले आक. एका एका पार्टाचं नाव घेतलं, मोकळी केली गेली, उचलतो चार. फसवतो म्हणले गरीबाला. आता चाऱ्याची गाडी शब्द जरी त्यांनी कागदावर लिहिलेला होता, तरी त्याला विचारा अंती चाऱ्याची गाडी सिद्ध करता आली नाही. त्याचप्रमाणे हा संसार देखील विचारा अंती शुद्ध होत नसतो, म्हणून याला मिथ्या म्हटलेलं आहे. मग हा माईक आहेत, हा माया रचित आहेत, आणि हे मायेचं आच्छादन या जीवाच्या बुद्धीवर आहेत. मायेचं जाळं आहे. हा मनुष्य मात्र, मनुष्य जीव मायेच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे, आणि याने स्वतःला अडकवून घेतलंय. तुकोबारा उदाहरण देतात, माकडे मुठीशी धरले फुटाने. माकड असतं ना, एका झाड 20-25 माकडे खेळत होते. एक पार घ्यायला त्याने त्या झाडापासून 100-200 फूट अंतर खड्डा खोदला, त्यात मळकट ठेवलं, त्यात फुटाने टाकले, ते बुजून टाकलं, फक्त तोंड उघडं ठेवलं. एक माकडाला त्याने डोकावून पाहिलं, फुटाने दिसलेला, जिभेला पाणी सुटलं, त्याने हात घातला. दोन्ही हात घातले, मुठीत फुटाने घेतले, पण जाताना हात सरळ गेले. फुटाने मुठी झाल्यामुळे हात कोणी निघताय. तो झटका देतो, हात निघत नाही. घाबरलं ते माकड. त्या माकडाला वाटलं या मळक्यात कोणीतरी बसलेला आहे आणि आपले हात ओढीत आहे. भ्रम झाला त्याला. हातातले फुटाने सोडून दिले तर निघू शकतो, पण फुटाने सुटत नाही. शेवटी पारध्याला पकडलं त्याला. त्याचप्रमाणे या संसाररूपी मडक्यामध्ये विषयरूपी फुटाने आहे, त्याला हे जीवरूपी माकड भाळलेलं आहे. या विषयाच्या मुळे या संसारात अडकलाय तो. विषय भोगामुळे संसारात अडकलेला हा जीव हा मायेच्या जाळ्यात अडकलेला आहे, आणि हे मायेचं जाळं तोडायचं आहे. कशाने तुटेल तर महाराज सांगता, हरिनामाने तुटेल. प्रथम चरणामध्ये हरी हरी तुम्ही म्हणावे, हरी हरी तुम्ही म्हणारे, हरी हरी तुम्ही
हरी हरी तुम्ही म्हणा रे जगड हरी हरी तुम्ही म्हणा रे जगड आणि कनका परो कबळाचे भरी 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 हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटेल. मायेचं जाळ कशाने तुटेल? हरी नामाच्या उच्चाराने. मग कोणी म्हणा चल हरी हरी तुम्ही म्हणारे. तुम्ही म्हणा. तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही म्हणा शब्द एकवचनी एक अनेकवचनी हो. अनेकवचनी ना. तुमच्या घरी जावं येईल तुम्ही जाता तुम्ही केव्हा आले? जाऊ एक आहे का नाही? हा तुम्ही हा शब्द अनेकवचनी बरोबर आहेत पण तो आदरार्थी एकवचनी सुद्धा असू शकतो. कारण आदराने जेव्हा आपण म्हणतो तुम्ही शब्द वापरतो तेव्हा माणूस एकच आहेत. अनेकवचनी तर तो शब्द आहेच परंतु आदरार्थी एकवचनी सुद्धा असू शकतो. मग एक मनुष्य म्हणला तुकाराम महाराज तुम्ही म्हणा असं एखाद्या माणसाला म्हणलं असेल म्हणा तुम्ही. मग त्याला सांगितलं तुम्ही आम्हाला का सांगता? पण महाराज सकळ म्हणतात. सकळ शब्दामध्ये शंका याची शिल्लक राहत नाही. कारण सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नामे. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. सर्वांनी या. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही. कोणी या. सकल शब्दामध्ये बंधन नाही आहेत. अमुकच या तमुकच या अमक्याला अधिकार तमक्याला अधिकार नाही असा अर्थ त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून जातीय भेद संतांच्या जवळ कधीच नव्हता. न पाह्याती कोळाचा विचार न पाह्याती कोळाचा विचार. करुणा
जाती कुळाचा विचार नाही, सर्वांनी या. कुलाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही. कोणत्याही काळात घ्या केव्हाही घ्या, पडल्या पडल्या घ्या, काही फरक पडत नाही. प्रत्येक काम करताना घ्या. नाम घेता तरी जाणता नेणता, नाम घेता तरी जाणता नेणता, नाम घेता तरी जाणता नेणता, नाम घेता तरी जाणता नेणता. ओ कायाती भलत्या नारी नर, कायाती भलत्या नारी नर, हो कायाती भलत्या नारी नर. कोणत्या जातीच्या असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, जाणताना घ्या, नेणताना घ्या. आपण शेतात पेरणी करतो, पेरणी करताना ते बी उलटं पडतं का सोयीचं पडतं विचार करतो का हो? जसं पडल तसं. पण जमिनीत एकदा पडलं की त्याला अंकुर निघणार आहे. तसं नाम कसंही घ्या. वाल्याने ते उलटं नाम घेतलं होतं. ज्याला राम राम म्हणता येत नव्हतं, मरा मरा म्हणता म्हणता राम झालं मरा 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 मरा, आणि त्या वाल्याचा वाल्मिक झाला ना. वाल्या कोटी पातकी भूमंडळी, वाल्या कोळी पातकी भूमंडळी, वाल्या कोळी पातकी भूमंडळी, वाल्या कोळी पातकी भूमंडळी. येणे राम नामे वाजविली टाळी, येणे राम नामे वाजविली टाळी. त्याच्या दर्शन होय पातकांची होळी, रसनारंगी या राघव नामे, नामे रसनारंगी या राघव नामे. हे नामे रसनारंगी या राघव नामे, नामे रसनारंगी या राघव नामे. वाल्या कोळी पातकी भूमंडळी, तेने राम नामे वाजविली टाळी. त्याच्या दर्शने होय पातकांची होळी, रसनारंगी या राघव नामे, रसनारंगी या राघव कोणी किती पापी असला तरी वाल्या इतका पापी नाही बरं का. इतका पापी होता, वाल्याचं रेकॉर्ड अजून कोणी तोडू शकलं नाही. एवढा पापी राम नामाने तरला. एवढंच नाही, त्याचं नाम घेतलं, त्याच्या दर्शनी होय पातकांची होळी. रसना रंगिया राघव नामे, ज्याची रसना राम नामाने रंगली. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगे. हाय बघा नामाचं नाव. माऊली वर्णन करतात, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. नामाचा महिमा वाल्मिकाला विचारा. त्या नामाने वाल्याचा वाल्मिक झाला. हे हरिनाम आहे. आणि नाम संतांनी का सांगितलं? बाकीचे मार्ग फार कठीण आहे बरं का. योग मार्ग कठीण आहे. लोहाचे चणे बोचऱ्या पडते खाणे, मौली सांगतात. लोखंडाचे चेने बोचऱ्याला खायला दिले. अगोदर चेने लोखंडाचे खायला दिले बोचऱ्याला. चेने खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदे नाचे. हे जसं अवघड आहेत, त्याप्रमाणे योग मार्ग अवघड आहेत. योगाच्या वाटा जे रिगालिगा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. योग मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, ज्ञान मार्गामध्ये अधिकार पाहिजे. विवेक, वैराग्य, समाधी, चितक, मोक्षत्व, तो साधन चतुष्टयाने युक्त असला पाहिजे. तोच ज्ञानाचा अधिकारी आहे. विवेक पाहिजे. सत असत, अयोग्य योग्य, सार असार जाणण्याची विवेक बुद्धी त्याच्यात असावी. त्यांना वैराग्य असावं. ह्या अमूत्र फलभोग विराग हा, इह लोकातील परलोकातील भोगाच्या त्यागाची इच्छा म्हणजे वैराग्य. त्यानंतर समाधी षटक. समाधी षटकामध्ये 6 गोष्टी आहेत. शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा. शम म्हणजे
शम म्हणजे मनोनिग्रह, मनावर ताबा. दम म्हणजे इंद्रियांवर ताबा. तिसरे श्रद्धा, गुरु वेदांत वाक्या दिवशी विश्वास. हा गुरुवचनावर, शास्त्रवचनावर विश्वास असावा. उपरम, उपरम म्हणजे त्याग, संसाराचा त्याग विधीपूर्वक त्यांनी करायला असावा. तितिक्षा, तितिक्षा म्हणजे सुख दुःख, थंडी ऊन सहन करण्याची क्षमता असावी. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्यनिंदा सुधीर मौनी संतुष्ट येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः. निंदा स्तुती तुल्य समान असावी. आणि त्यात आहे समाधान. आणि बोलायचं होतं मोक्षत्व. हे सगळे लक्षण आपल्यामध्ये असावे, तेव्हा तो ब्रह्मविद्येचा अधिकारी असतो. ज्ञानाचा अधिकार पाहिजे. कर्म मार्गामध्ये सुद्धा थोडी चूक झाली, काय होतं? मंत्र चळे तरी थोडा तरी धळची होय वेडा. अशौच या जपो नये आणि काथे ऐको नये. अशौच या जपो नये आणि काथे ऐको नये. ऐसिया मंत्राचे जगती हे. नारायण नाम, नारायण नाम, नारायण नारायण मनाकारी. अशौच जपो नये आणि काते ऐको नये. काही मंत्र असे अशौच अवस्थेत जर जपलं तर पाप लागतं. गायत्री मंत्र आहेत, गायत्री मंत्र पवित्र अवस्थेत जपावं लागतो. अपवित्र अवस्थेत जप केला तर पुण्य लागण्याऐवजी पाप लागतं. काही मंत्र असे दुसऱ्याने ऐकलं तर पाप लागतं, मग कानात सांगतात. आणि काते ऐको नये. पण वारकरी संप्रदाय मंत्र उघडा मंत्र जना रामकृष्ण हरी म्हणा. आणि का ते ऐकू नये. एक मोठ मानू बानू उभा होता. मित्रांच्या काय मोठीत फार मौल्य नसते म्हणजे. दाखव बरं. हा ना चेचे एवढी मौल्य नसतं, फुकट दाखवायची का? पैसे दे, 10 रुपये देतो. हा 10 रुपयात 100 रुपये देतो. मोठं उघड आमल्या चेचे 100 रुपयात. 1000 रुपये देतो. मोठं उघड आमल्या चेचे 1000 रुपयात. म्हणजे असं काय तुझ्या मोठीत. 10,000 देतो. मोठं उघड आमल्या चेचे 10,000 रुपयात. असं काय मोठीत. 1 लाख देतो. मोठं उघड आमल्या चेचे 1 लाख रुपयात. उघडून पाहतो काहीच नाही. म्हणून आपण झाकली मूठ 1.25 लाखाची. काही गोष्टींना झाकल्यामुळं महत्व येतं. वारकरी समजत झाकलेला काहीच नाही आहे. म्हणून अशौच जपो नये आणि काते ऐको नये. ऐसिया मंत्राते जग हे. त्यांचे फळ थोडे परी शोभणची बहु. ऐसा मंत्र राज नव्हे रे. मंत्र चळे थोडा तरी धळची होय बेळा. काही मंत्र असे थोडा मंत्र चुकला चांगले माणसं वेळे होतात महाराज. हा आमचा मंत्र तसा नाही आहे. ऐसा मंत्र राज नव्हे रे. नारायण नाम, नारायण नाम, नारायण नारायण मनाकारे. किती सोपा मार्ग सांगितला महाराज. केव्हाही घ्या, कसंही घ्या, बंधन नाही, काळाचं बंधन नाही. कृते ध्याय ते विष्णू त्रेतायाम यजते मुखे द्वापारे परिचर्यायाम कलवतो हरिकीर्तन. कृतयुगामध्ये ध्यान आहेत. आता ध्यान घडत नाही महाराज. एखादा शेतकरी जर ध्यानाला बसला काय दिसत त्याला? कांदे दिसतील, गावाचे आंबे दिसतील,
उसाची टिपरं दिसतील नाही का, दुसरं काय दिसायचं त्याला, रात्रंदिवस ते चिंतन करतो. ध्यान घडण्याकरता बघा 4 गोष्टी महत्वाच्या श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहेत. जितासनो, जितश्वासो, जितसंगो, जितेंद्रियः, स्थूले भगवते नूनं मनसंधारे ध्येयः. पहिला आसनावर विजय, दुसरं श्वासावर विजय. श्वासाचा आणि मनाचा संबंध आहे. श्वास स्थिर झाला म्हणजे मन स्थिर होतं. एखाद्या वस्तूचं जर आपलं विस्मरण झालं, आपण काय करतो, श्वास रोखतो. श्वास रोखल्यानंतर विस्मरण झालेल्या वस्तू स्मरण होतं. कारण श्वास रोखल्यानंतर मन स्थिर होतं आणि मन स्थिर झाल्यानंतर स्मृती आपोआप वाढते. म्हणून तर योग साधनेमध्ये मनाच्या स्थिरतेला प्राणायाम सांगितलेला आहे. म्हणजे काय, आसनावर विजय, दुसरं श्वासावर विजय, तिसरं जितसंगो, संगतीवर विजय. कुसंगतीचा त्याग करावा. संग कोणता करावा? संगत संतन की करले, संगत संतन की करले. संतन की करले, संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले, संगत संतन की करले. जितसंगो, जितासनो आसनावर विजय, श्वासावर विजय, संगतीवर विजय. आणि चौथा आहे जितेंद्रिय, हा इंद्रियांवर विजय. या 4 गोष्टींवर विजय मिळवल्यानंतर मग स्थूल ध्यान आहेत. आधी सगुण स्वरूपाचं ध्यान, स्थूल ध्यान, आणि त्यानंतर सूक्ष्म ध्यान. ध्यानाच्या पायऱ्या आहेत. ही अवस्था निर्माण झाल्याशिवाय ध्यान घडूच शकत नाही. त्यावेळी जो ध्यान घडतो म्हणतोय तो ध्यान न करता नाटक करतोय. ध्यानाचा मार्ग आज कठीण आहे. नाही असं नाही, करू शकत नाही असं नाही, पण सहज नाही. कारण त्याकरता चित्तशुद्धीची आवश्यकता असते. चित्तशुद्ध झाल्याशिवाय ध्यान करत नाही. दुसरं, चित्ताची चंचलता जावी लागते, म्हणजे विक्षेप दोष जावा लागतो. तिसरं, अज्ञानाचं आवरण जावं लागतं. मल, विक्षेप, आवरण हे 3 दोष गेल्याशिवाय ध्यान घडत नाही. कृतयज्ञाय ते विष्णू, त्रेतायाम यज्ञमखे, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग. आता एवढं सोपं नाही यज्ञयाग करणं. एक तर त्या पद्धतीचे ब्राह्मण भेटावे, तेवढी पवित्रता, शुद्धता असावी. केलं तरी आजचा काळ तो नाही आहे, मग एवढं सहज शक्य नाही आहे. पूर्वी घराघरात, गावागावात यज्ञ असायचे. प्राचीन बळीराजाचं उदाहरण आहे. प्राचीन बळीराजाने आपल्या राज्यात इतके यज्ञ केले होते की त्यांच्या संपूर्ण शेतामध्ये कुश उगवलं होतं. कुश नावाचं गव, ज्याचा उपयोग यज्ञामध्ये केला जातो. संपूर्ण राज्यात कुश उगवलं होतं. आज ते शक्य नाही आहे. राम अवतारामध्ये दशरथाने पुत्र कामिष्ठी यज्ञ केला होता, पण कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी इंद्रयाग बंद केला आणि गोवर्धन पूजा सांगितली. कारण द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये पूजा पाठाला महत्व होतं. द्वापार युगात पूजा. बघा, मंदिरं जर आपण जुने पुरातन पाहिले तर 5-7 हजार वर्षापेक्षा जुने मंदिर सापडत नाही. कारण त्याच्यात द्वापार युगाच्या शेवटी पूजेला सुरुवात झाली होती. द्वापारे परिचर्यायाम, पूजापाठ.
आता कलियुगात पूजा तरी करतात का हो लोक? आंघोळ केली की दिला सीताराम बघून चालले. पूजेचंही ज्ञान नाही आहे. पूजा करताना कोणकोणत्या देवतांची मांडणी, कशी मांडणी करावी, षडोपचार पूजा, षडशोपचार पूजा कशा, पंचोपचार पूजा कशा प्रकारची करावी, कोणकोणत्या वस्तू, कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे मंत्र म्हणावे, हे ज्ञान नाही राहिलं माणसाला. पूजा करणं शक्य नाही आजच्या काळामध्ये. मग त्याच्यापेक्षा सोपा मार्ग सांगितला, नामस्मरण. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेणे माया जाळ तुटेल. या हरी नामाने मायेचं जाळ तुटेल. हा नामाचा महिमा आहे. विठाला महाराज सांगता, याच्या व्यतिरिक्त जे मार्ग आहेत ते सगळे गबाळे गबाळ. या गबाळाच्या नादी तुम्ही लागू नका. तिथं तुमची नागवण होणार आहे, तिथं तुमचं नुकसान होणार आहे. द्वितीय चरणामध्ये अनेक नका पडू गबाळाचे भरी, अनेक नका पडू गबाळाचे भरी, अनेक नका गबाळाचे
हॅलो विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई आणि कनकापुळ गबाळाचे बरी तेथे आहे थोरी नागवण विढाला विढाला आणि नका पळू गबाळाचे भरी हे बाकीचे मार्ग गबाळ आहेत गबाळ तेथे आहे तोरी नागवण तिथं नागवण आहेत नुकसान आहेत महाराज काही आकडे सांगणारे महाराज असतात ना काही ना मुलबाळ होत नसेल मुलबाळ देणारे महाराज आहेत महाराज 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती तंत्र मंत्र करणारे गोळ बोकळ पाप कोंबळ काप काय का करतील तेथे आहे थोरी नागवण तुकाराम महाराज सांगतात नेणते काही टाना टोना नामस्मरणा वाचोने नामस्मरणाच्या व्यतिरिक्त आम्ही कुठलाही टाना टोना जाणीत नाही म्हणून तेथे आहे थोरी नागवण नुकसान आहे तिथं अंतःकरणात भाव असू द्या शुद्ध भावाने भक्ती करावी देवा कारणे भावतो स्माद देवा कारणे भावतो स्माद न लगे भारसे द्यावे न लगे भारसे देवा कारणे भवत सात देवा कारणे भवत सात द्यावे न लगे भारत लगे भारत झाले क्वचित तरी बहुत झाले क्वचित तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वादात एवढ्यासाठी नका करू वादात. हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण वासुदेव जानवित वासुदेव
देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता का. भाव नसेल तर काही करा. ट्रकभर फळं वाहा, टँकरवर पाणी का गाडीवर पुलवा, नुकसान आहे. मला गबाळ म्हटलं अनेक नका करू गबाळाच्या घरी. काय लोक बळच येतील. आमचे महाराज खूप चांगले शिष्य बना, तुमचं कल्याण होईल. काही लोक बळच परिचय नसलं तरी बळच घुसतात घरात बरं का. एकदा एक माणूस एका माणसा घरात शिरला, राम राम. याला इतक्या मोठ्याने राम राम केला कोणतरी असेल. रात्री जेवला, झोपला, सकाळी उठला, स्नान झालं, नाश्ता झाला, दुपारी जेवण झालं, राम राम म्हणले. येतो पत्नीचे काय तुमचं कोण आहे? माझं कोण नाही म्हणले. हा पत्नी तुझं कोण आहे? पत्नी माझं कोण नाही. हा माणूस घर कसं काय आला? याला वाटलं इंचं कोणी, हिचं कोणी असं, याला वाटलं यांचं कोणी असं, कोणाचंच कोण नाही. इतकं जर गहाळ राहिलं संसारात लोक लुटून नेतील ना. असं चालतं का? अपरिचित म्हणून रात्रभर राहिला, जेवला, सकाळी उठला, स्नान झालं, नाश्ता झाला, दुपारी जेवण झालं, तरी तपास नाही. त्याचे का आपला परिचय काय? तुम्ही ओळखत नाही का? ओळखलं कसं विचारलं असतं. अहो माझ्या घरी ते सांगितलं तुमच्या घरची बैलगाडी आहेत ना, त्या बैलगाडीला बोरीच्या लागतात जू आहेत आणि आमच्या दारात बोरीचं झाड आहे. तुमचा आणि माझा बादराईनी संबंध. शिरकाव करण्याकरता कोण कोणता संबंध जोडेल. आणि अशा प्रकारे संबंध जोडून जवळीक करायची आणि फसवायचं, अशा प्रकारचे सुद्धा व्यवसाय असतात. आणि म्हणून महाराज सांगतात त्याला गबाळ म्हटलं. अनेक नका पडू गबाळाच्या वर. या शुद्ध सरळ सोपा आणि उचित मार्ग आहे नामस्मरणाचा. बाकीचे गबाळ आहेत ते नागवण म्हणजे फसवणूक आहेत. म्हणून त्याच्याकरता शुद्ध भाव, भावाने, शुद्ध भावाने भगवंताकडे जावं. भगवंताचा भाव हवाय. न काष्टेन विद्यते देवो न पाषाणे मृण्मये भावेत विद्यते देव तस्मात् भाव ही कारणा. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला मूर्तीतून प्रकट करवलं अंतःकरणातील भावात. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. कर्माबाई होती, कर्माबाई राजस्थानमध्ये. 5 वर्षाची मुलगी. बाप कुठंतरी गावाला गेला आणि बापाने सांगितलं मी काही 4-5 दिवस येणार नाही, तू देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा. ती नैवेद्य घेऊन गेली. खिचडी बनवली तिने. भगवान काही खाईना. 15 मिनिटं डोकवून पाहिजे. खाल्लं का नाही, खाल्लं का नाही. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, भगवान काही खाईनाच. लागली रडायला. तिला काय माहिती देव खातो का नाही म्हणून. का खात नाही म्हणले, माझ्या आवडत नाही का, आवडलं नाही का. बाबाचं खातो, माझ्या हाचं का खात नाही. बाबाची वाट नको बघ बरं का, उपोषी राशील. थाळी भर के लाई खिचड़ो ऊपर घी की बाट की, जीनो मारा श्याम घने जिमावे बेटी जाट की, जिमावे बेटी जाट की. थाली भर के लाई खिचड़ो ऊपर घी की बाट की, जीनो मारा श्याम घने जिमावे बेटी जाट की, जिमावे बेटी जाट की. बाबा मारो गाव गयो है न जाने कब आवेगो, के भरोसे बैठ रहो तो भूखे रह जाएगा. बाबा मारो गाँव गयो है न जाने कब आवेगो, के भरोसे बैठे रहो तो भूखे रह जाएगो. आज जमाओ तने खिचड़ी कल राबड़ी घाट की, जिनो मारा श्याम घने जिमावे बेटी जाट की, जिमावे बेटी जाट की. थाली भर के लाई खिचड़ ऊपर की बाट की, जिमावे श्याम घने जिमावे बेटी जाट की, जिमावे बेटी जाट की, जाट की.
बाबा मारो गाँव गयो है न जाने कब आवेगो, उनके भरोसे बैठ रहो तो भूखे ही रह जाएगो। बाबा गावाला गेले, बाबाच्या भरोश्यावर उपोषी राहशील बर का, ये खाऊन। आणि जर तू आज खिचडी खाल्ली तर उद्या घाटावरच्या गाईच्या दुधाची राबडी आणील बर का बनवून। आज जी माऊ तने खिचडी कल राबड़ी घाट की, जिनो मारा शाम खंडे जिमावे बेटी जाट की, जिमावे बेटी जाट की। रडायला लागले महाराज। भगवान प्रगट झाले, कर्माबाईची खिचडी खाल्ली, भावेत विद्यते देव तस्मात् भावई कारण। अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर उलट नाम घेणारा सुद्धा उद्धार होतो, पण भाव महत्वाचा आहे। महाराज सांगतात शुद्ध भावाने तुम्ही तुळशीचं पान भगवंताला अर्पण करा, हात जोडा। पतित म्हणून तू पतित पाव नये असं म्हणून हात जोडा, भगवान परमात्मा निश्चित तुमचा उद्धार करेल। तृतीय चरणामध्ये भावे तुळसी पाणी जोडा हात, भावे तुळसी पाणी जोडा हात, भावे तुळसी पाणी जोडा हात, भावे तुळसी पाणी जोडा हात। विठ्ठल गंगाराम सातपुते यांच्याकडून आळंदीच्या कामाकरता 5,000 रुपये देणगी। धन्यवाद। या ठिकाणी बबन दादा तांबे यांच्याकडून आळंदीच्या कामाकरता 5,000 रुपये। धन्यवाद। विठाला भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळा वेळा। शुद्ध भावाने एक तुळशी दळ अर्पण करा, तो पतितांना पावन करणारा परमात्मा आहे। पण अंतकरण शुद्ध असावा। अंतकरणातले भाव त्या परमात्म्याला कळतात। तुकाराम मला संतत भगवंताच्या कृपेने आम्हालाही कळतं। तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य।
हा सत्य बोलतोय का वरवर बोलतोय? महाराज सांगतात आम्हाला कळतं त्या परमात्म्याच्या कृपेने. त्याला तर सर्वच कळतं, तो अंतःकरणात आहे प्रत्येकाच्या. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृति ज्ञानमपोहं वेदैश्च सर्वैरहमेव युक्तो वेदान्ततत्त्ववेदविदेव च. तो सर्वांच्या हृदयामध्ये प्रविष्ट आहे. असा असणारा तो परमात्मा. भावे तुळशीदळ पाणी जोळा हात म्हणावे पतित वेळ वेळा. का महाराज आमचा उद्धार करील का? करेल. तो फार दयाळू आहे हो. फक्त त्याचं नामचिंतन करा, तो या भवसागरातून पार करील. भगवान परशुरामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले, नदी ओलांडून जायचं होतं. केवटाला हाक मार, हे केवट इकडे नावाने आम्हाला परत तिकडे घेऊन जा. त्या केवटाला इतका आनंद झाला. त्याच्याबरोबर तिची आई होती. भगवान परमात्मा आज आपल्या नावेत बसणार. कोणत्या जन्मातलं पुण्य होतं सांगता येत नाही, पण भगवंताचे तीर्थ पाय धुवून जर तीर्थ प्रशन करायला मिळालं तर किती आनंद येईल. पण राम तर पाय धुवून देणार नाही, काहीतरी युक्ती केली पाहिजे. त्या केवटाच्या आईने सांगितलं, जा रामाला सांग माझा निरोप, आम्ही तुम्हाला नावेत घेणार नाही म्हणून. तो केवट म्हणला, माझी आई म्हणते आम्ही तुम्हाला नावेत बसून देणार नाही. रामप्रभू म्हणले, हे काय कैकेयीची माऊस बहीण आहे का काय? कैकेयीने वनवासात पाठवली म्हणते आम्ही तर नावेत घेणार नाही. बरं का घेणार नाही? सांगितलं, रामाचा पद लागता जळशिळा झाली त्वरे कामिनी. रामा, तुझ्या पायाच्या रजकणाचा स्पर्श झाल्यानंतर दगडाची बाई झाल्याचं मी ऐकलंय आम्ही. आणि तुझ्या पायाच्या रजकणाच्या स्पर्शाने आमच्या नावेची जर बाई झाली तर मी कशावर पोट भराव? मला काही पर्याय का? हा एक पर्याय आहे म्हणण्याला. काय? तुम्ही अगोदर हातपाय स्वच्छ धुवान पुसान मग नावेत बसा. भगवान म्हणले, घे घेऊन. तो केवट रामाचे पाय धुवू लागला. त्या केवटाला सांगितलं, आईने, बाळ, योग्याच्या ध्यानी दाता नातुळसी. योगी ज्याच्या करता योग करतात, जपी ज्याच्या करता जप करतात, तपी ज्याच्या करता तप करतात, त्यांच्या स्वप्नात न येणारा भगवान आज हा योग पुन्हा येणार नाही बरं का. आणि तो केवट रामाचे पाय धुतोय. जिन चरण की चरण पादुका भरत रहो जोदाई, सोई चरण की वट धोये जिन्ने तब हरि नाम चराये. रामाचे पाय धुवून तीर्थप्राशन केले. नावेत बसला महाराज. राम लक्ष्मण सीता नावाडी बसला. नाव हाकीत असताना अवलोकन करतोय, मुखावलोकन करतोय. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचर चमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं प्रतरं रामस्य दास्यस्म्यहं. रामे चित्तदया सदा भवतु मे, हो राम मामुद्धर. रामाचं अवलोकन करतात. पलीकडच्या त्याला नाव केव्हा गेली भान राहिलं नाही. खाली उतरल्यानंतर रामाने अंगठी काढली बोटात, मोबदला देण्यात. केवटाने सांगितलं, मी घेणार नाही. का घेणार नाही? अरे हा व्यवहार आहे. तू नावेत बसून आम्हाला आणलं, मोबदला देणं आमचं कर्तव्य आहे. म्हणजे मला व्यवहार करतो म्हणून तर मी घेत नाही. ज्याचा समान धंदा आहे त्यांनी मोबदला घेऊ नये. नावेने नाव्याची दाढी केली, एकमेकात पैसे घ्यावं का? लक्ष्मणला समान धंदा कसा काय? तू कुठं आम्ही कुठं? का राजा भोज का गंगुतेली? सांगू का म्हणजे समान धंदा कसा? या लाकडाच्या नावेत बसून व्यावहारिक नदीतून तारून नेणारा नावाडी मी, आणि सहस्त्र नामाच्या नौकेत बसून मायावी नदीतून तारून नेणारा नावाडी तू. धंदा काय समान? नामाच्या सहस्त्रवरी नावाडी अवधारी.
मी लाकडाच्या नावेतून व्यावहारिक नदीतून तारून नेतो, तू नामाच्या नौकेतून मायावी नदीतून तारून नेतो. पण आहे दोघं नावाडी. मग जशी मी ही नाव किनाऱ्याला लावली तशी माझी सुद्धा तू नाव किनारे लगा प्रभुजी नाव किनारे लगा प्रभुजी नदिया गहरी नाव पुरावी डुबत जहाज तरा प्रभुजी माझी सुद्धा नाव किनाऱ्याला लाव. या मायावी नदीतून मला तारून ने. महाराज सांगतात निश्चित तो तारून नेईल, कारण तो कृपेचा सागर आहे. नामचिंतन केल्यानंतर तो तारून नेत असतो शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे तव कृपेचा सागर, तुका म्हणे तव कृपेचा सागर, तुका ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कोणी उठू नका. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानं पायी दिंडी सोहळा, संत सुरदास महाराज पायी दिंडी सोहळा, श्री क्षेत्र चिंचपूर तर श्री क्षेत्र सरला बेट, वर्ष 13वे. एक तप झालं सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि सर्व भजनी मंडळाच्या कुशल मार्गदर्शनानं चाललेला हा सोहळा. या सोहळ्याकरता अन्नदाते प्रत्येक ठिकाणी आपल्याला नाश्ता देणाऱ्या मंडळीला आपण श्रीफळ देणार आहोत, परंतु महाराजांना उशीर झाल्यामुळं फक्त यांचे नाव वाचले जाणार आहे आणि फक्त आजचा जो प्रसाद आहे
त्यांनाच फक्त महाराजांच्या हस्ते आपण श्रीफळ देणार आहोत. कुणी गडबड गोंधळ करू नका, दर्शनाला गर्दी करू नका, महाराजांना त्रास होईल असं काही कुणी करू नका. आपल्या या सोहळ्याकरता महाराजांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचं स्वागत. एकदा सर्वांनी टाळ्या वाजून महाराजांचं स्वागत करा. आपल्या दिंडी सोहळ्याकरता प्रत्येक वर्षी अन्नदान स्वरूपात ही मंडळी आपल्याला सहकार्य करतात. दिंडीचं प्रस्थान झाल्यापासून श्री मधुकर भाऊसाहेब शेजूळ चहा नाश्ता, विठ्ठल तबाजी पाटील थेटे चहा नाश्ता, सुनील अण्णासाहेब शेजूळ चहा नाश्ता, सोपान साहेबराव मगर चहा नाश्ता, शहाजी हरिभाऊ सातकर सर चहा नाश्ता, दत्तू चंद्रभान पाटील पोकळे चहा, अण्णासाहेब मुरलीधर कुरकुटे नेहारी सकाळची, अनिकेत बाबासाहेब निर्मळ नेहारी चहा नाश्ता, काशीनाथ विठोबा पाटील दिघे चहा नाश्ता, डॉक्टर नवनाथ सुरेभान निर्मळ मुक्काम यांच्याकडं जेवण आणि सर्व व्यवस्था असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भिकाजी पाटील नळे चहा नाश्ता, नानासाहेब विश्वनाथ चोळके चहा बिस्किट, विशाल हौशीराम चोळके, जालिंदर पठारे कारभारी ठकाजी चोळके, मिन्नाथ नानासाहेब लव्हारे चहा नाश्ता लहारे. त्यानंतर सुरेश मोहनीराज पाटील निर्मळ चहा नाश्ता, बाळासाहेब दगडू शेळके बिडी चहा नाश्ता, बाळासाहेब भाऊसाहेब अभंग नेहारी चहा नाश्ता, दिलीप रामचंद्र चौधरी चहा नाश्ता, भाऊसाहेब रामभाऊ चौधरी चहा नाश्ता, सूर्यभान बत्तीसराव थोरात चहा नाश्ता, भाऊसाहेब पुंजा खडके चहा पाणी, कैलास लक्ष्मण लांडे मुक्काम, संध्याकाळची सर्व व्यवस्था प्रसाद भोजन. त्यानंतर सचिन दत्तू धातुडे चहा पाणी, सोन्याबापू पाटील शिंदे सरपंच नऊर इथं आपल्याला सकाळचं भोजन कीर्तन वगैरे असतं, सर्व व्यवस्था करतात ही मंडळी, त्यांनाही धन्यवाद. अनिल बबन थेटे चहा पाणी, वाकळ पाटील चहा नाश्ता, सद्गुरू गंगागिरी महाराज गोदावरी धाम इथं मुक्काम असतो, सर्व व्यवस्था होत असते आपली. त्यानंतर काल्याचे कीर्तन आणि नंतर प्रवास. दिंडी सोहळ्यासाठी मदत करणारे सर्वच मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. सकाळी पूजा आपले गावातले विनोद गुरु त्यांनाही धन्यवाद. रथ हरिभक्तपरायण भाऊसाहेब लोखंडे यांचा प्रत्येक वर्षी असतो. ट्रॅक्टर ज्ञानदेव लोखंडे, श्री विलास विठ्ठल तांबे, श्री विजय अनर्थे, साऊंड सिस्टीम नानासाहेब अनर्थे, राहुल ताजने, झेंडेकरी तुळशीवाल्या महिला, दिंडीसाठी अन्नदाते, सदरील यादी भजनी मंडळ, चिंचपूर भजनी मंडळ, चंद्रापूर भजनी मंडळ, दाड भजनी मंडळ, दुर्गापूर भजनी मंडळ, औरंगपूर भजनी मंडळ, सादतपूर भजनी मंडळ, लोणी, गोगलगाव, लोहारे, मृदंगाचार्य हरिभक्तपरायण नितीन महाराज तांबडे दिंडीबरोबर असतात. उत्कृष्ट त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे. त्यानंतर सांगतेसाठी आता मृदंगाचार्य हे काय आपल्याला हे प्रसारण जे माऊली यूट्यूब चॅनल आपल्याला घरी बसून हा सर्व कार्यक्रम पाहता येणार आहे, त्यांनाही धन्यवाद. आता आलेले सर्व मृदंगाचार्य हर्षद महाराज ताजने, हरिभक्तपरायण सोळंकी महाराज, हरिभक्तपरायण राहुल महाराज चेचरे, हरिभक्तीपरायण संतोष महाराज रोकडे, गायनाचार्य महाराजांबरोबर आलेले हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज बर्डे, उपस्थित चिंचपूर पंचक्रोशी समस्त भजनी मंडळ आणि ग्रामस्थ यांचे अभिनंदन. सर्वात महत्त्वाचे दिंडीसाठी सर्व देणगीदार सर्वांचे अभिनंदन. कडीसाठी आता जो प्रसाद आहे, जेवढे दूध उत्पादक असतील संकलन केंद्र चालक यांनी प्रत्येक 40 लिटर दूध दिलेले आपल्याला, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. यानंतर बाकीचे श्रीफळ आपण नंतर देणार आहोत. दिंडीसाठी फुलं सजावटी करता कैलासगिरी, तसेच पाणी मारण्यासाठी प्रांगणात सागर राधाकिसन तांबे, संतोष भाऊसाहेब तांबे, संतोष नारायण तांबे, रांगोळी काढण्यासाठी डॉक्टर चेतना देवीदास लव्हाटे,
व प्रवरा माध्यमिक विद्यालयातील मॅडम विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वीचे आणि हे सर्व एवढं दिसतंय वैभव हे त्यांची सेवा आहे. सिस्टीम कार्यक्रम मंडप सगळे हे राहुल ताजने, तुळशी वृंदावन, विनेकरी, चोपदार, बाल गोपाल आणि आजचे जे प्रसाद आहे ज्यांचा महाराजांच्या हस्ते त्यांना आपण श्रीफळ देणार आहोत. अशीच तुमच्याकडून सेवा घडायची. श्री बापूसाहेब बाबासाहेब तांबे, श्री बापूसाहेब विठ्ठल तांबे, श्री कुणाल पाटील तांबे, सागर बाबासाहेब तांबे. कुणी उठू नका माता भगिनी. महाराजांबरोबर आलेले सर्व सिक्युरिटी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. दर्शनाला कोणी गर्दी गोंधळ करू नका. अजिबात एकदम शांततेत कार्यक्रम झालेला आहे. कोणी उठू नका. विनोद गुरूंचं झालं. उद्या एकादशी कीर्तन उत्सव. श्रीफळ घेऊन जा. विनोद गुरु आपल्या गावातले विनोद गुरु यांना महाराजांच्या हस्ते श्रीफळ. आणि आळंदी मठाकरता ज्यांनी देणगी दिली श्री विठ्ठल सातपुते महाराजांच्या हस्ते श्रीफळ आणि बबन दादा तांबे यांना महाराजांच्या हस्ते श्रीफळ देण्यात येत आहे. हे सर्व भालदार चोपदार सर्व तुळशीवाल्या महिला विठ्ठल सातपुते यांनी महाराजांच्या हस्ते श्रीफळ घेऊन जावं. उद्या एकादशी कीर्तन उत्सवे हरिभक्तपरायण महंत गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज क्षेत्र उमरेश्वर चंद्रपूर सर्व मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आलेल्या सर्व मंडळींनी प्रसाद घेऊन जावा. गडबड गोंधळ कोणी करू नका. प्रसाद भरपूर केलेल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. जागेवरून हात जोडा. समस्त ग्रामस्थ चिंचपूर, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, विशेषतः भजनी मंडळ खूप सुंदर अशा प्रकारे आपण नियोजन केलं त्याबद्दल धन्यवाद. विठ्ठल जय ज्ञानदेव तुका म्हणे भोग गेला